प्रोटीन्स असतात. तुमच्या प्लाझ्मामध्ये काही प्रोटीन्स आहेत, तर त्याच्या आहेत. काय म्हणतोय मी की प्लाझ्मा जर बॉडीमध्ये आहे तर कुठून ना कुठून बनलं पाहिजे, बरोबर आहे? बनलं तर पाहिजे बॉडीमध्ये, कारण काही ना काही टाइमनंतर प्लाझ्माचं लेवल कमी होतं आपोआप बॉडीमध्ये. सो बॉडी आपण त्याला वापस बनवते. ओके, सो प्लाझ्मा आपण जर बघितलं तुमच्या बॉडीमध्ये सगळ्यात लार्जेस्ट ग्लॅन्ड कोणता आहे? लिव्हर. सो तुमच्या बॉडीमध्ये जे काही प्लाझ्मा बनतो इट इज बिकॉज ऑफ युअर लिव्हर. लिव्हरमुळे तुमच्या बॉडीमध्ये प्लाझ्मा बनत असतो. कळलं का? बॉडीमध्ये जे काही प्लाझ्मा प्रेझेंट आहे प्लाझ्मा ऍक्च्युअल मध्ये इट इज फॉर्मड बाय युअर लिव्हर. करेक्ट? व्हेरी फर्स्ट प्रोटीन्स. प्रोटीन्स मध्ये जर आपण म्हटलं की प्लाझ्मा मध्ये काय कोणते कोणते प्रोटीन्स आहेत, द व्हेरी फर्स्ट प्रोटीन इज युअर अल्बुमिन. प्लाझ्मा मध्ये प्रोटीन्स बद्दल बघतोय आपण. प्रोटीन्स मध्ये सगळ्यात मेन प्रोटीन तुमचं अल्बुमिन आहे. सेकंड तुमचं ग्लोबिलिन आहे. आणि थर्ड तुमचं फिब्रिनोजेन. फिब्रिनोजेन. तीन मेन प्रोटीन्स आहेत. द व्हेरी फर्स्ट इज युअर अल्बुमिन, सेकंड इज युअर ग्लोबिलिन, थर्ड इज युअर फिब्रिनोजेन. करेक्ट? त्यामध्ये आपण पहिला ह्याचं बघूया. अल्बुमिन म्हणजे काय? लाईक अल्बुमिन एक टाईप प्रोटीन आहे. त्याचं फंक्शन जर तुम्हाला सांगितलं तर द फंक्शन ऑफ युअर अल्बुमिन इज टू मेंटेन युअर ऑस्मोटिक प्रेशर. ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे नथिंग बट तुमच्या बॉडीचं जे काही फ्लुइड बॅलन्स आहे. फ्लुइड बॅलन्स तुमच्या बॉडीमधलं जे काही लिक्विडचं प्रमाण आहे त्यांना मेंटेन करायचं, म्हणजे तुमच्या ऑस्मोटिक प्रेशरला मेंटेन करायचं काम तुमच्या अल्बुमिनचं करतो. म्हणजे जास्त फ्लुइडचं प्रमाण जास्त होऊ देत नाही आणि कमीही होऊ देत नाही. हे ऍक्च्युअल मध्ये बघणाऱ्यामध्ये तुमच्या अल्बुमिन असतो. त्याच प्रेशर मेंटेनन्सला आपण ऑस्मोटिक प्रेशर मेंटेनन्स असं म्हणतो. जे ऑस्मोटिक प्रेशर आहे, ऑस्मोटिक प्रेशर मेंटेन करणं म्हणजे काय? तुमच्या बॉडीचा फ्लुइड बॅलन्स मेंटेन करणं. तुमच्या बॉडीचा फ्लुइड बॅलन्स मेंटेन करणं. फ्लुइड बॅलन्स मेंटेनन्स किंवा याला आपण असं म्हणू शकतो की तो रेग्युलेट. To regulate osmotic pressure, nothing but to maintain your fluid balance of your body. Okay. Next, globulin आपण जर बघितलं, ग्लोबुलिनचं बेसिक फंक्शन इज टू प्रोव्हाइड इम्युनिटी. इम्युनिटी बाय प्रोड्युसिंग अँटीबॉडीज. ग्लोबुलिनचं बेसिक फंक्शन आहे इम्युनिटी. इम्युनिटी म्हणजे काय? रोग प्रतिकारक शक्ती असं म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. म्हणजेच काय की तुमच्या बॉडीमध्ये जर कुठलाही बॉडीमध्ये पॅथोजन गेलं, पॅथोजन नथिंग बट ज्यानं तुमच्या बॉडीमध्ये डिसीज कॉज करतोय, कोणताही बॅक्टेरिया असेल, कुठलाही व्हायरस असेल, जर तुमच्या बॉडीमध्ये गेलेला आहे तर त्या पर्टिक्युलर गोष्टीला अँटीबॉडीज आपली बॉडी बनवते. अँटीबॉडीज बनवणं म्हणजे काय? तुमच्या त्या गोष्टीला पर्टिक्युलरली किल करण्यासाठी तुमची बॉडी अँटीबॉडीज बनवायची. करेक्ट? अँटीबॉडीज ऍक्च्युअल मध्ये तुमच्या बॉडीचं इम्युन सिस्टम मेंटेन करतात. इम्युन सिस्टम मेंटेन करणं म्हणजे काय? तुमच्या बॉडीला कुठलाही आजार होऊ नये लवकरात लवकर त्याची काळजी तुमच्या इम्युन सिस्टम घेत असते. ओके, इम्युन सिस्टम कशा प्रकारे घेत असते? तुमच्या बॉडी ही अँटीबॉडीज बनवते. अँटीबॉडीज बनवणं म्हणजे काय? की काही गोष्टी अशा बनवतात ज्यानुसार जर कुठलाही बॉडी बॅक्टेरिया आला किंवा व्हायरस आला तर त्यांना किल करायचं काम तुमचे अँटीबॉडीज करतात. कळलं का? अँटीबॉडीचं बेसिक फंक्शन सगळ्याला समजलं असेल. कळलं का नाही? अँटीबॉडीचं बेसिक फंक्शन हेच आहे की तुमच्या बॉडीमध्ये समजा कुठलाही फॉरेन पार्टिकल मध्ये आला, फॉरेन पार्टिकल म्हणजे अनोळखी माणूस जे तुमच्या बॉडीमध्ये जर एंटर केला तर त्यांना किल करायचं काम तुमचे अँटीबॉडीज करतात. करेक्ट? अँटीबॉडीज जर किल केले तर तुमच्या बॉडीचा इम्युन सिस्टम हा मेंटेन असतो. ओके. फिब्रिनोजेन काय करते? फिब्रिनोजेन नथिंग बट एक अशी गोष्ट आहे जे तुमच्या बॉडीमध्ये अँटी क्लॉटिंग फॅक्टर असतो. अँटी क्लॉटिंग फॅक्टर म्हणजे काय? हे जर तुम्ही बघितलं तुम्हाला कुठेतरी मार लागल्यानंतर आपोआप तुमचं ते पर्टिक्युलर जागा आपोआप हील होती काही दिवसानंतर, होती राईट? बघितले का? असं खपली येते बघा त्याच्यावर ब्राऊन कलरची, बघितली का तुम्ही? मारल्यानंतर त्यामध्ये ब्राऊन खपली येते का? त्या ऍक्च्युअल मध्ये तुमच्या बॉडीमध्ये क्लॉटिंग होतं. क्लॉटिंग होऊनच तुमचं आता समजा हा तुमचा एक ब्लड वेसल. ब्लड वेसल आपण ऑलरेडी बघितलं तुमच्या आर्टरीज, वेन्स अँड कॅपिलरीज तुमच्या कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम मध्ये. हा एक ब्लड वेसल आहे. समजा तुम्हाला कुठेतरी मार लागला, सो
समजून घ्या राईट. ह्या सेक्शन असं समजा तर मार लागला इथं, याच्यामध्ये ब्लड होता राईट, मार लागला, आता ब्लड येतो मार लागल्यानंतर ह्याच प्रकारे, मग इथून तुमचा ब्लड बाहेर आलाय, बरोबर आहे, ब्लड बाहेर आलं. काही दिवसानंतर तुमच्या बॉडी आपोआप हे सेक्शन फुलफिल करते, हे आपोआप बंद होतं असं. हे जे प्रोसेस आहे ओव्हरऑल, त्या प्रोसेसला आपण ऍक्च्युअल मध्ये क्लॉटिंग असं म्हणतो. ओव्हरऑल क्लॉट व्हायली तुमची बॉडी. क्लॉट होणं म्हणजे काय, हे जे ब्लड वेसल रप्चर झाला होता, पाईप कधी तोडल्यानंतर काय करतो आपण, चिकटपट्टी लावतो का, पाईपामध्ये चीर पडल्यानंतर काय करतो आपण, समजा एका पाईपामधून पाणी चाललेलं आहे, त्याच्यामध्ये काहीतरी छिद्र पडलं, तिथून पाणी बाहेर पडतो राईट. त्याच प्रकारे आपल्या बॉडीमध्ये समजा कुठल्याही ब्लड वेसल मध्ये छिद्र पडलं म्हणजे तुम्ही कुठेतरी पडल्यानंतर मार लागतो तुम्हाला, जे ब्लड बाहेर येतो का ते ब्लड काही वेळानंतर आपोआप थांबतो, कारण तुमची बॉडी आपोआप नॅचरली प्रोसेस स्टार्ट करते. नॅचरली प्रोसेस स्टार्ट करणं म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये क्लॉटिंग प्रोसेस स्टार्ट होईल. क्लॉटिंग म्हणजेच काय की तुमच्या बॉडीचं ओव्हरऑल जे ब्लड वेसल, हा ब्लड वेसल जर ते रप्चर झालं म्हणजेच काय, तुम्हाला असं म्हणलं छिद्र पडलं, तर त्या छिद्र पडलेल्या झापायचं काम तुमच्या क्लॉटिंग मेकॅनिझम थ्रू होते. हे बॉडी आपोआप नॅचरली स्टार्ट करते. कुठेतरी मार लागला थोड्या वेळात आपोआप ब्लड थांबतो. ऍक्च्युअल मध्ये आपण पटकन हळदी वगैरे टाकतो त्यानंतर बघायला गेलं तर, त्याच्या व्यतिरिक्त जरी थांबला तर तुमचा ब्लड आपोआप थांबतो काही वेळानंतर, कारण की तुमची बॉडी ऍक्च्युअल मध्ये क्लॉटिंग मेकॅनिझम स्टार्ट करते आणि त्याच्यानुसार ब्लाऊन खपली कधी काढून बघितले का, बघितलं असतं काही जण आगाव आहेत त्यांनी बघितलं असतं, त्यांनी बघितलं नसतं दुखते जर तुम्ही काढलं त्याच्या बॅक साईडला तुम्हाला असं दोरा एक स्ट्रक्चर दिसतो, नीट बघितलं ब्राऊन कपडे काढल्यानंतर ना त्याच्यामध्ये दोरा लाईक स्ट्रक्चर दिसते. ते दोरा लाईक स्ट्रक्चर ऍक्च्युअल मध्ये ना ह्यानं बनवलेला फायब्रिन थ्रेड्स असतो. फायब्रिन थ्रेड्स असतो ते, कळालं का, बघितलं नसतं तर ठीक आहे काही नाही. जो प्राण कपडे ओपन करतो त्याच्या बॅक साईडला थ्रेड लाईक स्ट्रक्चर दिसत आपल्याला, ते थ्रेड लाईक स्ट्रक्चर इज ऍक्च्युअली मेड ऑफ युअर फायब्रिनोजेन आणि त्यालाच आपण फायब्रिन थ्रेड्स असं म्हणतो. राईट, समजलंय. त्यानंतर तुमच्या बॉडीमध्ये म्हणलं जसं की काही प्लाझ्मामध्ये इलेक्ट्रोलाइट्स प्रेझेंट आहेत. इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे काय असतं मला सांगतो मी. तुमच्या कॉलेजमध्ये ते परेड वगैरे होतात का, होतात परेड वगैरे होतात, कोणाला चक्कर येते का त्या टायमाला, पडतात ना चक्करवर, त्याला लिक्विड बाजू करतात बघा पडल्यावर, माहित आहे का तुम्हाला, माहित नाही. कुठंतरी समजा आपण लाईन मध्ये थांबले प्रार्थना वगैरे करत असताना काही तुमचे करून पडतात कधी कधी, त्यांना चॉकलेट तर खाऊ घालतात, नाही तर काहीतरी लिक्विड तर बाजू घालतात, नाही तर साखराचं पाणी बाजू घालतात, सरळ असे काही उपचार करतात. त्याचं ऍक्च्युअल मिनिंग काय तुम्हाला सांगतो. इलेक्ट्रोलाइट्स म्हणजेच काय की तुमच्या बॉडीमध्ये आपण बघितलं ORS टर्म आहे, तुम्हाला माहिती आहे का ORS, कधी ऐकले का ORS. ORS इज नथिंग बट ओरल रिहायड्रेटेड सॅल्ट असं म्हणतो त्याला. ओरल रिहायड्रेटेड सॅल्ट ऍक्च्युअल मध्ये पॅकेट मध्ये बी येतो आणि तुमच्या त्या लिक्विड फॉर्म मध्ये बी येतो. ते फ्रुटी सारखं येते, बघितलं ते लिक्विड बाजू घालतात किंवा पॅकेट फॉर्म मध्ये होते. पॅकेट फॉर्म मध्ये काढल्यानंतर तुम्हाला पाण्यामध्ये टाकून ते ठेवू घालतात. ORS चं मेन असतं, त्याला पण ग्लुकोज म्हणू शकतो. राईट, विषय काय असं म्हणता होतं तुम्हाला की ORS चं मिनिंग काय, ओरल रिहायड्रेटेड आहे. रिहायड्रेटेड म्हणजे तुमच्या बॉडी सध्याला डिहायड्रेशन दुसती. डिहायड्रेशन म्हणजे काय की तुमच्या बॉडीचा इलेक्ट्रोलाइटिक बॅलन्स कमी झालाय. इलेक्ट्रोलाइटिक बॅलन्स कमी होणं म्हणजे काय, तुमच्या बॉडीमध्ये सोडियम असेल, पोटॅशियम असेल, क्लोरीन असेल आणि बायकार्बोनेट असेल, यांचा बॅलन्स कमी झाला असल्यामुळं तुम्हाला चक्कर येते. तुमच्या बॉडीमधला सोडियम, पोटॅशियम, क्लोरीन किंवा बायकार्बोनेट यांचा बॅलन्स जर बिघडला तर काय होते माहितीये का, की पर्टिक्युलरली तुम्हाला चक्कर यायची शक्यता असते. तर ह्यांचा परत एकदा तुमच्या बॉडीमध्ये लेवल मेंटेन करण्यासाठी आपण ORS देतो. ORS द्यायचं सगळ्यात बेसिक रिझन हेच आहे की तुमच्या बॉडीमध्ये इलेक्ट्रोलाइटिक बॅलन्स बिघडतो. बॅलन्स बिघडतो म्हणजे सगळ्यांचं लेवल ऍक्च्युअल मध्ये कमी होतं. ह्यांचं लेवल वाढवण्यासाठी आपण ORS देतो, त्यालाच आपण ओरल रिहायड्रेटेड सॉल्ट म्हणतो.